फोन नंबर प्रियाचा आहे ना, आणि आपला पण टाक, तुझा टाकला तरी. सुरुवात करूया आपण. श्लोकापासून सुरुवात करूया नेहमीप्रमाणे. रागादिलोकान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैत्याय नमोऽस्तु तस्मै. आता आपण सर्वरोग निदान, ज्वर रोग निदान आणि रक्तपित्त कास निदान एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आपण आज नवीन अध्यायाला सुरुवात करत आहोत. सो त्याचं नाव आहे श्वास हिदमा निदान. ओके. सो कासाचं आपण बघितलेलं होतं की प्रामुख्यानं गती विकृती झाल्यामुळं वाताची होत असते, आणि कास झाल्यानंतर आता आपण श्वास हिक्का बघतोय, आणि कास जसा उत्पन्न झाला त्याच पद्धतीनं श्वास आणि हिक्का उत्पन्न होतोय. आणि म्हणून क्रममहात्म्याच्या नुसार जेव्हा आपण बघतो ना, तर त्यावेळेला श्वास हा व्याधी आहे तो कासाच्या नंतर निदानामध्ये वर्णन केलेला आहे. तर ह्या निदानाचं वर्णन करत असताना ह्या ज्या काही गोष्टी आहेत की निदान कसं आहे किंवा श्वास कसा उत्पन्न होतो, तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी येते की कासवृद्ध्या भवेत् श्वासः पूर्वैर्वा दोषकोपनैः आमातिसार वमथु विषपाण्डुज्वरैरपि रजो धूमा निलैर्मर्म घातात् अतिहिमाम्बुना क्षुद्रकस्तमकश्छिन्नो महान् ऊर्ध्वश्च पंचमः. कासवृद्ध्या भवेत् श्वासः, श्वासः भवेत्. श्वासः केन कारणेन भवेत्, श्वासः कासवृद्ध्या भवेत्. आणि ह्याचंच कारण आपल्याला इथे दिसतंय की कासानंतर लगेचच आपल्याला दिसतं तो श्वास वर्णन केलाय. का तर कास झाल्यानंतर हा श्वास उत्पन्न होतो म्हणून. आणखीन इतरही काही वेगळी कारण असतील ना, सेम टू सेम कासाची कशी असतील ना, तर श्वास हा वेगळा व्याधी का उत्पन्न होईल. आणखीन कशाने, तर पूर्वैर्वा दोषकोपनैः, पूर्वी जे सांगितलेले दोषकोपन म्हणजे दोष प्रकोप करणारे जे जे कारण आहेत ती तशी घडल्यामुळं कास वाढला की त्याच्यामधनं उत्पन्न होतो तो श्वास. आणखीन काय, तर आमातिसार वमथु विष पांडू ज्वरैः अपि. तृतीया केन कारणेन, तृतीया कशाने उत्पन्न होतो, तर ज्वरैः अपि, ही परत तृतीया आली. आमातिसार वमथु, आमातिसार जर का आपण योग्य पद्धतीने ट्रीट नाही केला तरी सुद्धा श्वास उत्पन्न होईल. आता श्वास हा आता सुरुवातीलाच होमवर्क आला बरं का तुम्हाला. श्वास आपण म्हटला बरोबर कासातनं उत्पन्न होतो. श्वास प्रामुख्यानं कुठल्या स्रोतसाशी संबंधित आहे, तर प्राणवायू स्रोतसाशी संबंधित आहे. कारण श्वास या लक्षणातच किंवा शब्दातच आपल्याला दिसतंय की श्वास म्हणजे दम लागणं आणि न लागणं, ह्या दोन गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहेत. राईट. सो दम लागतोय किंवा नाही लागत आहे, किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा नाही होतोय, हे प्राणावरती किंवा प्राणवायू स्रोतसावरती अवलंबून आहे. तर प्राणवायू स्रोतसाचं मूलस्थान, त्याची दृष्टीची कारणं आणि त्याची दृष्टीची लक्षणं हे पहिलं आपण लिहून काढायला पाहिजे. म्हणजे ते जर आपल्याला माहित असेल ना, तर ह्या पुढच्या गोष्टी आपल्याला सहज सुलभ होऊ शकतील. अदरवाईज ह्याचा काय संबंध असं वाटेल. आणि त्या अनुषंगाने हे लिहून काढल्यानंतर एक होमवर्क मी तुम्हाला सांगणार आहे, आणि मग पुढच्या आपण श्लोकाकडे जाऊया. आमातिसारातनं का श्वास उत्पन्न होईल, ह्याचं कारण उत्तर जे काही आहे ना तुम्ही, तर ते जरा फाइंड आउट करून ठेवायचं. त्याच्यानंतर वमथु विष पांडू ज्वरैः अपि. आणखीन कशा कशाने होत आहे, तर वमथु उलटीच्या कारणामुळं किंवा उलटी झाल्यामुळे सुद्धा श्वास उत्पन्न होतो. विष सेवन झाल्यानंतर श्वास उत्पन्न होतो. पांडूमुळे श्वास उत्पन्न होतो. आणि ज्वरैः अपि, ज्वरामुळे सुद्धा श्वास उत्पन्न होतो. आणखीन कशाने आहे, तर रजो धूमा निलैः, रजो धूम अनिलैः, रजामुळं म्हणजे धुळीमुळं, धूमामुळं आणि अनिल म्हणजे विकृत वातामुळं, मर्मघातात, मर्माचा घात, मर्माघात जरी झाला तरी सुद्धा श्वास उत्पन्न होईल. अतिहिम अंबुना, दोन गोष्टी आल्या ह्याच्यामध्ये. कशा, तर अति अंबुना आणि हिम अंबुना आणि अतिहिमांबुना, हे तीन त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडिशन्स आल्या. म्हणजे काय, खूप जास्त पाणी पिणं ह्याच्यातनं श्वास उत्पन्न होईल.
खूप जास्ती पाणी म्हणजे किती, तर नॉर्मली माणसाला किती लागलं पाहिजे, तर अगदी उन्हाळ्यामध्ये म्हटलं तर 2.5-3 लिटर जास्तीत जास्त, आणि थंडीमध्ये वगैरे जर म्हटलं तर 1.5-2 लिटर मॅक्झिमम. आणि ह्याच्याही पेक्षा जर का जास्त पित असेल तर ते अति अंबुपान असं पण म्हणू शकतो. हिम अंबुपान, खूप थंड पाणी पिणं, ह्याच्यातनं श्वास उत्पन्न होतो. हिम अंबू, माठातलं पाणी प्यावं असं आलेलं आहे बरं का, म्हणजे ग्रंथांमध्ये सुद्धा ते उल्लेख आपण बघतो की श्रुतशीत असं जल मटक्यामधलं घ्यावं वगैरे. तर माठामधल्या पाण्याचा जो काही गारवा आहे ना तो तेवढा बाधत नाही. मग कुठला, तर अतिशय थंड केलेलं पाणी, ते ज्याला आपण फ्रीज मधलं म्हणू, चिल्ड म्हणू, किंवा आणखीन काय काय जे काही प्रकार येतात ते सगळे येतील त्याच्यामध्ये. सो ह्या पद्धतीनं एकदम थंड जर का पाणी केलं आणि ते कमी मात्रेत जरी घेतलं तरी सुद्धा श्वास लागेल, आणि खूप थंड केलेलं पाणी अति मात्रेमध्ये घेतलं तरी सुद्धा श्वास लागेल. सो अति हिमांबुना. ह्याच्याने काय उत्पन्न होतं, तर 5 प्रकार इथे सांगून टाकले. क्षुद्रक स्तमक छिन्नाः महान ऊर्ध्वश्च पंचमः. क्षुद्रक, तमक, छिन्न श्वास, महाश्वास, ऊर्ध्वश्वास असे 5 प्रकारचे जे श्वास आहेत ते इथे उत्पन्न होते. ओके, सो क्षुद्रक, तमक, छिन्न, महान आणि ऊर्ध्व हे 5 श्वास उत्पन्न झाले. तर आता हे श्वास उत्पन्न होताना आपण कारण बघितली, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात की काही एक ह्याच्यामध्ये ओळीमध्ये जी काही कारण सांगितले ती वेगवेगळे व्याधी आहेत. आमादिसार, वमथू, कास किंवा पांडू आणि ज्वर, म्हणजे ह्या व्याधींमुळे उत्पन्न झालेला श्वास. म्हणजे आपण बघितलेलं असतं की एका व्याधीमुळे दुसरा व्याधी उत्पन्न होतो. तर हा व्याधी हेतुभूत असणारा व्याधी आणि ज्याला आपण ज्याला उत्पन्न झालेला व्याधी असं म्हणून, म्हणजे 2 व्याधी जे एकमेकांना अन्योन्य किंवा दुसऱ्याचा निदानभूत होतात असे हे व्याधी, ते म्हणजे अमातिसार, कास, वमथू, विष, पांडू आणि ज्वर. आणखीन आगंतुकांना काय काय, तर रजो, धूम, अनिल आणि मर्मघात हे आपण बघूयात जरासे. तर रज असं म्हणत असताना आपल्याला असं दिसतं की धुळीमुळे होतं. अगदी खरंय की कुठल्याही प्रकारचं आपण बाहेर जातोय, आउटस्टेशनला जातोय किंवा बस मधनं जाताना खूप धूळ आली तर एकदम खोकला येतो, आणि ज्यांना दमा असतो त्या लोकांना लगेच दम लागायला सुरुवात होते. म्हणजे काय, तर वेगावस्था यायला सुरुवात होते. राईट. सो आणखीन रज म्हणजे काय ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आपल्या देशामध्ये आपण धुळे 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 म्हणून ओरडत असतो, आणि बाहेरचे देश खूप स्वच्छ आहे, त्यांच्याकडे धूळ नाहीये असं म्हणत असतो, आणि ते लॉन वगैरे खूप छानपैकी मेंटेन करतात. खरी आहे गोष्ट, म्हणजे तिथे जास्त प्रमाणामध्ये जमिनीची धूप आहे ती गोष्ट घडत नाही. परंतु मग तिथे कधीच श्वास उत्पन्न नाही व्हायला पाहिजे ना जर धूळ उडत नाही तर. हा, आणि समजा हे व्याधी स्वरूप पण नाहीयेत असं असेल तर, पण तरी सुद्धा श्वास उत्पन्न झालेला दिसतो की नाही, तर दिसतो. मग कशाचा विचार आपण इथे करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये जी फुलं अचानक फुलतात त्यांच्याकडे कसं असतं की ऑक्टोबर पर्यंत वगैरे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा अर्धा महिना तोपर्यंत म्हणजे भयंकर कडाक्याची थंडी वगैरे असते, आणि एकही पान दिसणार नाही, फुल दिसणार नाही, काहीच दिसणार नाही. सगळी सृष्टी जी असते ती बर्फाने बऱ्यापैकी वेढलेली असते. बर्फ नसला तरी टेम्परेचर खूप कमी असतं, पानं गळून गेलेली असतात झाडांची. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला जानेवारी अर्धा संपून फेब्रुवारी उजाडायला लागतो ना, तर त्यावेळेला हे एकदम सगळं बर्फ वितळतं आणि एकदम सगळ्यांना पालवी फुटते आणि सगळ्यांचे मोह जे आहेत ते एकदम फुटतात, फुलं भरपूर सारी एकदम फुलतात, आणि मग खूप छान फुलं आहेत वगैरे पण म्हणतो. परंतु तिथे ह्या काळामध्ये श्वास खूप जास्त उत्पन्न झालेला दिसतो का, तर वसंत ऋतू म्हणून हा एक भाग झाला. आणखीन दुसरी महत्वाची काय गोष्ट होते, तर ते जे पोलन्स असतात ना, त्या झाडांच्या फुलांमधले जे काही पोलन्स असतात ना, तर ते खूप मोठ्या प्रमाणात वाढवले जातात. जसे आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही होत. म्हणजे ही आपल्याकडे एक चांगली गोष्ट आपण म्हणूयात की आपल्या इथली जी फुलं आहेत ना त्याचे पोलन भरभरून देणारी आणि भयंकर त्याचा त्रास होईल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही पोलनचं वहन होत. सो हे पोलन्स जे आहेत ना ती सुद्धा आपण धूळ म्हणूनच धरायला हवे, कारण की ती सुद्धा ह्या पद्धतीने श्वास उत्पन्न करायला कारणीभूत आहेत. आणखीन धूळ कुठली, तर आपण काही वेळेला जुनी पुस्तकं वगैरे जी मांडणी केलेली असतात इतर बरेच ऑफिसेस मध्ये वगैरे, आणि ते काढल्यानंतर लगेच शिंका येऊन दम लागतो बऱ्याच लोकांना, तर ही जी आहे ना तर ती सुद्धा एकदम स्मॉल मायन्यूट पार्टिकल जे आहेत ते सुद्धा धूळ म्हणून घ्यायला हवे. कालच्या आपल्या लेक्चर मध्ये आपण ते खडूचं डस्टिंग होतं आणि त्यांनी खोकला उत्पन्न होतो म्हटलं, तर ते सुद्धा आपण धूळ म्हणून घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला माती या अर्थाने नाही घ्यायला पाहिजे. रज ह्याचा अर्थ छोटा कण या अर्थाने, रजक कण जसं म्हणतात ना तसं. आणखीन ही कुठली आहे, तर
वातावरणामध्ये ज्या ज्या गोष्टी पार्टिक्युलेट मटेरियल तरंगत असताना ते सगळंच्या सगळं हे रज उत्पन्न होणार. मग धूमपान करा असं सांगतो आपण आणि धूर जास्त प्रमाणात झाला तर मग तो कास किंवा श्वासाला उत्पन्न करणार आहे. त्याच्यानंतर अनिलही असं म्हटलंय. अनिल म्हणजे वायूमुळं शिवाय हे उत्पन्न होत आहे. तर वायूमुळे एकदम कशाला होईल तर वायूच्या विकृतीमुळे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. मग वायूची विकृती म्हणजे कुठली तर त्याच्यामध्ये एकतर वृद्धी असेल किंवा दुष्टी असेल. अजून एक तुम्हाला होमवर्क इथे सुचलेला आहे. तर वायूच्या वृद्धीची लक्षणं हा तर सगळ्यांची पाठ असतात एकदम कार्शकाष्णोष्ण कामत्व कंपाना हशकृद्गराहा वगैरे वगैरे हा. परंतु वायूच्या दुष्टीची वेगळी कारणं सांगितलेली आहेत. त्यातली वेगळी कारणं काय आहेत ना तीही शोधायची आणि ती लिहून काढायची. तर वायूची दुष्टी होणं, वृद्धी होणं म्हणजे काय तर त्याचे जे गुण आहेत की ज्याच्यामध्ये की तत्र वृक्षो लघुशीत खरं सूक्ष्म चलो निलहा. मग वृक्ष गुणाने किंवा सूक्ष्म गुणाने किंवा चल गुणाने जो जो वाढतो तो वायू. परंतु ह्या गुणांच्या व्यतिरिक्त सुद्धा वायूची दृष्टी होते ज्या वेळेला त्याची गती बदलते त्यावेळेला, बरोबर. सो त्यामुळं वायूचा फक्त वृक्षतेने वाढलाय चलगुणाने वाढलाय याच्याही पेक्षा गती बिघडल्यामुळे वाढलाय ही गोष्ट इथे जास्त दिसते आणि म्हणून अनिलही हे एक वेगळं त्याच्यामध्ये कारण म्हणून दिसतं आपल्याला. त्याच्यानंतर मर्माघात झाल्यामुळं श्वास उत्पन्न होतो. आता मर्माघात झाल्यानंतर श्वास उत्पन्न होतो असं म्हणत असल्यानं लगेच आपल्या डोक्यासमोर कुठलं तरी शस्त्रबिस्त्र असं येतं की युद्ध आहे आणि त्याच्यामध्ये ते गेलेलं आहे आणि तो मर्माघात झालेला आहे. मला एक सांगा की कुठलीही न आवडती गोष्ट समजा घडली तर बऱ्याच वेळेला पिक्चर सकट वगैरे सगळीकडे आपल्याला लगेच दम लागलाय वगैरे दाखवतात की नाही. मग आता इथे कुठला मर्माघात झालाय तर मन जे आहे ना तर ते हृदयाच्या ठिकाणी अवस्थित आहे आणि हृदय जे आहे ना ते शिरोहृदय बसल्याप्रमाणे त्रिमर्मीयामध्ये आहे आणि म्हणून मनाला न आवडणारे विषय जे आहेत ना ते सुद्धा मर्माघातामध्ये घ्यायला पाहिजे. इतका हा नाजूक विषय आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला कुठला तरी ज्याला आपण हे म्हणतो की वस्तूंनीच आघात व्हायला पाहिजे असं नाहीये. मनावर झालेले जे आघात आहेत ना ते सुद्धा हृदयाच्या आश्रित मन असल्यामुळं ते आपण मर्माघातामध्ये घेऊ शकतो आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं दिसतं की एखादी घटना घडून जाते आणि मग पेशंटला दम लागलेला असतो. लहानपणापासून होता का दम जेव्हा आपण पेशंटला विचारतो तर ते म्हणतात नव्हता. मग कितव्या वर्षी लागला कुठेतरी 40-45व्या वर्षी वगैरे चालू झाला. मग इतके वर्ष का नाही झालं सगळ्या गोष्टी तशाच होतात. पण अशी एखादी घटना झालेली असते आणि विशेष करून स्त्रिया असतील ना ह्या एज मधल्या तर त्यांचं मन जे असतं ते पेरिमेनोपॉझल एज मध्ये असल्यामुळे तरल झालेलं असतं आणि म्हणून विशेष करून ह्या काळामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये दम चालू झालेला आहे किंवा श्वास लागलेला आहे असं दिसतं. तर मर्माघात हा शब्द जो आहे ना त्याचा विचार आपण मनावरचा आघात असाही एक त्याचा अर्थ आपण करून घ्यायला हवा. आणि अतिहिमांबून हे आपण बघितलं. त्याच्याने काय उत्पन्न होतं तर क्षुद्रक श्वास, तमक श्वास, छिन्न श्वास, महाश्वास आणि ऊर्ध्व श्वास हे 5 प्रकारचे श्वास उत्पन्न होतात. त्याच्यानंतर आता श्वासाचे हेतू. आपण हेतू बघत असताना 3 वेगवेगळ्या कॅटेगरायझेशन मध्ये बघितले की दोष प्रकोप करणारे हेतू. त्याच्यामध्ये पूर्वैर्वा दोष कोपनही असं म्हटलंय तेव्हा दोष प्रकोप करणारे हेतू. त्याच्यानंतर आपण व्याधी बघितले ते हेतू स्वरूप म्हणून जे व्याधी आहेत ते जसं आमातेसार, वमथू, विष, पांडू, ज्वर आणि पहिला सांगितलंय कासवृत्त्या बहिश्वास म्हणून कास. आणि व्यंजक कारण आहेत ना ती इतर जी आता म्हटली रजोधूमा, निलैर, मर्म, घातात, अतिहिमांबुला. तर ह्या 3 कॅटेगरायझेशन मध्ये आपल्याला पेशंट दिसतो. बऱ्याच वेळेला कसं होतं ना की आपल्या समोर पेशंट आल्यानंतर श्वासाचा काय होतंय श्वासाचा त्रास होतोय कधी दम लागतो पहिला प्रश्न आपल्याकडनं ढग आल्यावरती दम लागतो का मग तो दमक श्वास आहे मग चला पुढे. मग ह्याच्याही पुढे जाऊन आपण हेही प्रश्न विचारायला पाहिजेत की किती वर्षांपासून दम लागतोय केव्हापासून सुरुवात झाली त्यावेळेला काही घटना घडलेली होती का. त्याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला दम लागायला सुरुवात झाली तर त्यावेळेला सीझन कुठला होता हेही विचारायला पाहिजे. म्हणजे पहिलं व्यंजक कारण जे आहे ना तेही आपल्याला लक्षात येतं. तो हिस्ट्री आपण घेत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह निश्चितच करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण संप्राप्तीकडे जाऊ. कपोपरुद्ध गमनः पवनो विश्वगास्थितः प्राणोदकान्न वाहिनी दुष्ट स्रोतांसी दूषयन पुरस्त कुरुते श्वासम आमाशय समुद्भवन. आता इथे 3 स्रोत आले प्राण, उदक आणि अन्न, बरोबर. सो तिन्ही स्रोत प्राण, उदक आणि अन्न व स्रोत जे आहे ना तर त्याचा हेतू
त्याच्या दृष्टीची कारणं आणि त्याच्या दृष्टीची लक्षणं हे लिहून काढायचं आणि चक्क पाठ करून टाकायचं. एक दिवसात हे पाठ होतं. एकदम सोपे आहे ते श्लोक. ओके. सो ह्या दृष्टीने आपण जर का पाठ केले असतील तर मग आता हा जो श्वासाचा पेशंट असतो तर आपण हेतू हे बघितले तर हेतू हे आपण विचारू आता सगळे आपण जसं ठरवलं त्याप्रमाणे, राईट. परंतु आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त एक स्पेसिफिक कुठले कुठले जर का हेतू हवे असतील ना तर आपल्याला काय पाहिजे पाठ, तर प्राणव स्रोतसाच्या दृष्टीची लक्षणं पाहिजे पाठ, उदक व स्रोतसाच्या आणि अन्नवाह स्रोतसाच्या दृष्टीची लक्षणं पाहिजेत. आपल्याला कोणती कोणती दिसतात ते आपण लिहून काढायचे. मग ते लिहून काढत असताना आपल्याला असं दिसलं की ह्या तिघांमध्ये ह्याच्यापैकी ही जास्त दृष्टी वाटते, तर मग त्याची जी कारणं आहेत ना तर ती विचारायला पाहिजेत. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ प्राणव स्रोतसाच्या दृष्टीची कारणं आपल्याला विचारायची तर मग ती कारणं तिथे आपण विचारून घ्यायला पाहिजे. असं जर केलं ना तर संप्राप्ती जी आहे ती आपल्याला फार व्यवस्थित पद्धतीने समजायला लागते त्या पेशंट मधली. मग इथे काय घडतंय तर कफ उपरुद्ध गमनः पवनः विश्वगा स्थितः. जो विश्वग स्थित म्हणजे काय, संपूर्ण विश्वामध्ये स्थित आहे असा. म्हणजे कोण, संपूर्ण ठिकाणी कोण आहे शरीरामध्ये, तर व्यान. बरोबर. तर तो व्यान जो आहे तो दुष्ट होतोय कशाने, तर उपरुद्ध कफानी. कफानी उपरुद्ध झालेला, गमनः म्हणजे वायू, पवनः हा जो पवन आहे विश्वगा स्थित असा तो काय करतो, प्राणोदकान्न वाहिनी दुष्टः असा प्राणोदकान्न वाहिनी स्रोतांशी दूषयन. आणि हा दुष्ट हा आहे ना हा पवनहाला लावून घ्यायचा. म्हणजे सगळी ओळ कशी होईल बघा. कफोपवृद्धः गमनः दुष्टः पवनः विश्वगा स्थितः प्राणोदकान्न वाहिनी स्रोतांशी दूषयन. दूषयन हे कर्तरी वकाधावी म्हणतो ना, असं करून तसं होत्या. म्हणजे प्राण उदक अन्न वह ह्या स्रोतसांना दुष्ट करून काय करतं, तर उरस्थ हा कुरुते श्वासम. उरस्थ राहून श्वास उत्पन्न करतो. आता हा उरस्थ आहे ना हा सुद्धा प्रथम येते आणि पवन हा पण प्रथम येते. म्हणजे विश्वगा स्थित हा उरस्थ हा पवन हा याचं वर्णन कसं झालं, म्हणजे काय की असा वायू जो संपूर्ण शरीरामध्ये विश्वगा स्थित हा असा आहे परंतु उरस्थ हा आहे. तर व्यानो हृदय स्थित हा कृष्ण देहचारी महाजवा. कृष्ण देहचारी कोण आहे, व्यान आहे. तर हे वर्णन जे दिसतं ना ते व्यानाचं प्रामुख्याने दिसतं. तर त्यामुळं पवन जो विश्वगा स्थित हा संपूर्ण शरीरामधला जो वायू आहे तर तो विकृत करतो आणि उरस्थ हा कुरुते श्वासम उराच्या ठिकाणी श्वास उत्पन्न करतो. आणि हा श्वास कसा आहे तर आमाशय समुद्भवम. आता आमाशय समुद्भवम असं म्हणत असताना प्राण उदक आणि अन्न असं म्हटलेलं आहे त्यांनी, तर उत्पत्ती त्याची आमाशय अशी. मग ह्याच्यावरून संप्राप्तीवरून आपण असं समजून घ्यायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला आमाशयाच्या संदर्भामध्ये विकृती अधिक घडेल त्यावेळेला पेशंट जो आहे ना तर तो श्वासाच्या वेगावस्थेमध्ये लँड होणार आहे. कफानी रुद्ध व्यानाची गती आहे. व्यान का घेतला ते तुम्हाला कळलं. व्यान दुष्ट झाल्यानंतर तो प्राण उदक आणि अन्न वाहना दुष्ट करतोय आणि आमाशयाच्या विकृती म्हणजे आमाशय समुद्भव असा श्वास असल्यामुळं आमाशय विकृती जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत वेगावस्था पेशंटला येत नाही. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये आज पेशंटला दम लागलाय आणि नेहमी वर्षभर दम लागतो आणि आज जास्ती दम लागलाय, तर आज दम लागण्याचं कारण काय आहे हे जेव्हा आपल्याला बघायचं आहे ना तर त्यावेळेला पेशंटने आज काल आणि परवा 3 दिवसात काय काय खाल्लंय ह्या गोष्टी विचारायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पूर्वरूप प्रागरूपम तस्य हृत्पार्श्व शूलम प्राण विलोमता आनाह शंख भेदश्च. प्रागरूपम तस्य तस्य श्वासस्य प्रागरूपम त्या श्वासाचं प्रागरूप पूर्वरूप काय, तर हृत पार्श्व शूल, हृदशूल आणि पार्श्वशूल. हृदयाच्या ठिकाणी शूल उत्पन्न होतोय आणि पार्श्वाच्या ठिकाणी शूल उत्पन्न होतोय म्हणजे छातीमध्ये. आणि काय तर प्राण विलोमता असा शब्द आहे. प्राण विलोमता असं म्हणत असताना कसं आहे की प्राणाची गती जी आहे ना ती विकृत होणं आणि प्राणाची गती जी आहे ती श्वासावरती आपल्या अवलंबून आहे. म्हणून श्वासाच्या वेगवेगळ्या गती आपल्याला या श्वासीय व्याधीमध्ये दिसतात. म्हणून प्राण विलोमता. प्रतिलोम असणं आणि विलोम असणं ह्या दोघांमध्ये फरक आहे. आणि हे ज्या वेळेला आपण गतीच्या दृष्टीने विचार करतो ना तर विकृती जी आहे गतीच्या संदर्भातली तर ती कशा कशामुळे घडते हे आपण बघायला पाहिजे होतं. तर ती विकृती जी आहे ती आपण हेतू जे बघितले त्याच्यातून आली आहे. आणखीन काय दिसतं तर आनाह आणि शंख भेद. आनाह पोट डब्ब झाल्यासारखं आणि शंख भेद
तर शंख म्हणजे डोक्याच्या इथे दुखायला लागतं. आता ह्याचा एकदम काय संबंध आहे हे बघायला पाहिजे. अनाह का असेल तर आमाशय समुद्भव आहे, तिथे विकृती उत्पन्न झाली पचनाच्या संदर्भामध्ये की अनाह उत्पन्न होणार आहे. रुचूल पार्श्वशूल समजले कारण ते त्या अखत्यारीमध्ये आहेत, उरस्थः आहेत त्याच्यामुळं. आणि मग एकदम शंख कुठून आला, हो की नाही? तर शंखभेद म्हणजे डोकं दुखणं ही गोष्ट का त्याच्यामध्ये दिसते हे बघायला पाहिजे. तर ज्या ज्या वेळेला आपण प्राणाचा विचार करतो ना, तर प्राण जो आहे तर प्राणोत्र मूर्धगहा असं म्हणलंय, मूर्धेला जाणार आहे. आणि तो मूर्धेला जात असताना जर तो विकृत असेल तर त्याच्या विकृतीमुळे शंखाच्या ठिकाणी आपल्याला वेदना झालेल्या दिसतात आणि म्हणून शंखभेद. आणि अजून एक आता चिकित्सेचं सूत्र तुम्हाला पुढचं माहितीच आहे, तुम्ही सगळेजण चिकित्सा करताय. परंतु एक गोष्ट सांगून ठेवते, ज्या ज्या वेळेला श्वासाचा वेगावस्थेमध्ये पेशंट आलेला आहे ना, तर इतर औषधांबरोबर एक त्रासन चिकित्सा त्याला करावी असं म्हणून आलेलं आहे. आणि ह्या त्रासन चिकित्सेमध्ये मग आपण काय करू शकतो की नुसतं घाबरवणं किंवा ते गरम गार पाणी अंगावर टाकणं वगैरे ह्याहीपेक्षा एक गोष्ट आपण छानपैकी ट्रीटमेंटच्या पद्धतीने करू शकतो. घाबरवणं हे एक डॉक्टर पेशंटला नाही करू शकत, हो का नाही? सो मग तिथे काय करायचं, तर शंखभेद हे जर का लक्षण आहे तर शंखाच्या ठिकाणी उपचार करणं म्हणजे शंख प्रदेशी उपचार करणं. मग त्या पेशंट मध्ये आपण सुवर्णशलाका वगैरे घेऊन त्यांनी अग्निकर्म जर का शंख प्रदेशी केलं ना, तर वेगावस्थेत आलेल्या पेशंटचा वेग जो आहे तो दवाखान्यातच कमी यायला लागतो, इतपत लगेचच त्याची लक्षणं आपल्याला कमी झालेली दिसतात. म्हणजे पूर्वरूपांचा पण उपयोग कसा करून घेतोय, तर लक्षणं किंवा चिकित्सा आपल्याला कुठल्या कुठल्या एरियात करायचंय ही आपल्याला समजायला लागतं. त्याच्यानंतर क्षुद्र श्वासाचं वर्णन आहे. अनाह शंखभेदश्च, इथपर्यंत अर्धा श्लोक झाला. तत्र यासाति भोजनैः प्रेरित प्रेरयेत् क्षुद्रं स्वयं संशोमनं मरुत्. तत्र आयास अतिभोजनैः प्रेरिताः प्रेरयेत् क्षुद्रं. तत्र आयास अतिभोजन म्हणजे खूप व्यायाम केला आहे आणि अतिभोजन केलं आहे, तर प्रेरितः वातः, त्यावेळेला हा प्रेरित झालेला जो वात आहे तो विकृतीने काय उत्पन्न करतो, तर प्रेरयेत क्षुद्रम म्हणजे क्षुद्र श्वासाला प्रेरणा देतो किंवा क्षुद्र श्वास उत्पन्न करतो. आणि तो कसा शमतो, तर स्वयं संशमनम मरुत, म्हणजे ज्या वेळेला वायू ज्या वेळेला स्वतः शांत होईल तर त्यावेळेला तो शांत होतो. याच्यामध्ये आता पेशंट कसा दिसतो, क्षुद्र श्वासाचे पेशंट म्हणजे निदान क्षुद्र श्वास केलाय असं काही आपण फारसं बघितलेलं नसतं, ओके नाही? तमक श्वास हे निदान खूप बघितलेलं असतं आपण. पण मग क्षुद्र श्वासाचं निदान कसं करायचं, तर त्याच्यामध्ये कसं आहे की पेशंट आहे तर त्याला दम लागलेला आहे, पण हा दम कसा आहे, तर आयास आणि अतिभोजन म्हणजे खूप खेळून आल्यानंतर ज्या वेळेला खूप भराभर गप्पागप जेवलं जातं ना, त्यावेळेला वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली होतो असं प्रत्येक पेशंट बऱ्याच वेळेला सांगत असतो. आणि डायफ्राम वरती खूप जास्त प्रेशर अशा वेळेला येत असतं. आणि मग काय केलं जातं की शांत शांत सावकाश असं सांगितलं जातं. मग त्याच्यामध्ये नुसतं अनुलोम विलोमासारखा प्राणायाम जरी केला ना तरी तो मरुत म्हणजे विकृत झालेला जो वायू आहे तर त्याचं शमन आपोआपच व्हायला लागतं आणि मग त्याच्यामुळं हा क्षुद्र श्वास आहे तो कमी होतो आणि म्हणून त्याचं नाव क्षुद्र असं दिलंय की जेणेकरून तो पटकन शमन होतो म्हणून. ओके. त्याच्यानंतर आपल्या आवडीचा तमक श्वास, क्षुद्रकस तमकस छिन्न, त्याच्यामुळे ते सांगताना ज्या ओळीनी सांगतात ना तशीच ओळ पुढे ते ठेवतात, क्षुद्रकः तमकः छिन्न. मग तमकः श्वास, प्रतिलोमं शिरान् गच्छन् उदीर्य पवनकफं परिगृह्य शिरोग्रीवं पुरःपार्श्वे च पीडयन् कासं गुर्गुरुकं मोहम् अरुचिं पीनसं तृषं करोति तीव्र वेगञ्च श्वासं प्राणोपतापिनं प्रताम्येत्तस्य वेगेन निष्ठ्युतान्ते क्षणं सुखी पृच्छाश्रयान श्वसिति निश्चन्न स्वास्थ्यमुच्यते उच्छ्रिताक्षो ललाटेन स्विद्यता भृशमर्तिमान् विशुष्कासो मुहुश्वासी कांक्षत्युष्णं सवेपथुः मेघाम्बुशीत प्राग्वातैः श्लेष्मलैश्च विवर्धते सयाप्यः तमकः साध्यो नवो वा बलिनो भवेत्. म्हणजे काय आता एवढं सगळं तर त्याच्यामध्ये प्रतिलोमं शिरान् गच्छन् उदीर्य पवनकफं परिगृह्य शिरोग्रीवं पुरः पार्श्वे च पीडयन्, हे सगळे कर्तरी वका धावेत, पीडयन वगैरे वगैरे परिगृह्य वगैरे सांगितले ते. कासं गुरुकुरुकं मोहम अरुचिं पीन संतोषम करोति तीव्र वेगंच. याच्यातलं आपल्याला मूळ वर्ब किंवा धातू किंवा क्रियापद कुठलं सापडलं तर करोति. किम करोति, तर करोति तर श्वासम करोति, श्वास उत्पन्न करतो. कीदृशं श्वासम उत्पन्न करोति, तर तीव्र वेगम श्वासम उत्पन्न करोति, राईट.
आणि हा जो श्वास आहे हा कशामुळे उत्पन्न झाला आहे, जी विशिष्ट एक संप्राप्ती आहे ती कशी, तर प्रतिलोम्य सिरान गच्छन उदीर्य पवन कपम. प्रतिलोम होऊन सिराच्या ठिकाणी जाऊन उदीर्य पवनः कफम, जो उदीर्य म्हणजे उदीरण पावलेला पवन जो आहे ना तो प्रतिलोम होऊन कफ जो आहे त्यालाही विकृत करतोय. आणखीन काय करतो तर परिगृह्य शिरो ग्रीवम पुरः पार्श्वेच पीडयन, पुरः पार्श्वेच पीडयन. आणि परिगृह्य शिरो आणि ग्रीवा, शिर आणि ग्रीवा म्हणजे डोकं आणि मान ह्यांच्या ठिकाणी परिगृह्य म्हणजे जखडून टाकतो आणि मग पार्श्व आणि उर याच्या ठिकाणी पीडा उत्पन्न करतो. उत्पन्न काय होतं, कासम गुरगुरकम मोहम अरुचिम पीनसम तृषम. कास हे लक्षण उत्पन्न होतं. गुरगुरक म्हणजे एक विशिष्ट आवाज की ज्याला आपण श्वासाचा किंवा तमक श्वासाचा आवाज म्हणतो ना तसं. त्याच्यानंतर मोह उत्पन्न होतो. मोह म्हणजे अरती या अर्थाने आपण घेऊ शकतो की काही सुधरत नाही आणि काय करू काही समजत नाही, अनइझी होत आहे असा. त्याच्यानंतर अरुची, पीनस आणि तृष्णा खूप जास्त लागायला लागते. आणि ही जी तृष्णा आहे ना ह्याच्याच मध्ये पुन्हा विकृती उत्पन्न होतात जर का आपण थंड पाणी घेतलं आणि थंड पाण्याने पुन्हा ही संप्राप्ती वाढायला लागते. आणि म्हणून तिथे वापरत असताना सिद्ध जल वापरायचे. म्हणजे आपल्याला चिकित्सा वाचायच्या आधीच ज्या वेळेला आपण निदान वाचतो त्या निदानाच्या मध्ये जर का ह्या पद्धतीनं वाचत गेलो तर कुठे औषध आहे, कसं औषध आहे ह्या गोष्टी लगेच समजायला लागतात. म्हणजे चिकित्सेचे सूत्र निदानामध्येच ठेवलेले असतात. रादर निदान जेवढं छान समजेल ना तेवढी चिकित्सा खूप सोपी आहे असं आहे. करोती तीव्र वेगमच श्वासम प्राण उपतापिनम असा शब्द आहे. तर हा श्वास कसा आहे तर प्राणाला उपताप देणारा. उपताप म्हणजे काय की खूप कष्ट देणारा, संताप देणारा या अर्थाने. प्राणाला म्हणजे आपल्या शरीरातले प्राण म्हणतो ना, बापरे माझे प्राण भांड्यात पडले किंवा जीवात जीव आला, तर जीवाला खूप त्रास देणारा असं आहे. म्हणून प्राणोपतापिनम असा शब्द वापरला. उपताप देणारा, कष्ट देणारा. प्रताम्येत तस्य वेगेनं निष्ठ्युतान्ते क्षणम सुखे. तो एकदम प्रताम्यती तस्य वेगेन, तस्य म्हणजे कोणाला, त्या मनुष्याला तो काय करतो, प्रताम्यती वेगेन वेग इतका उत्पन्न करतो की त्याच्यामध्ये काय म्हणतो खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वेग उत्पन्न करणं अशा अर्थाने. आणि निष्ठ्युत अंते क्षणम सुखी, निष्ठ्युत म्हणजे स्टीवन झालेला जो माणूस आहे तो. निष्ठून म्हणजे ज्याने स्टीवन केलं आहे तर त्याला एक क्षणभर ते थोडस पडून गेलं कफ की मग क्षणम सुखी, थोडा वेळ त्याला बरं वाटतं. मग असा लक्षण आणखीन काय त्याची तर पृच्छ्रात शयानहा श्वसिती. शयानहा नाम झोपलेला. पृच्छ्रात शयानहा श्वसिती, जो झोपलेला आहे तर त्याला खूप कष्टदायक श्वास आहे, श्वास घेताना त्याला कष्ट होतात. आणि निश्चन्नहा स्वास्थ्यम पृच्छते. निश्चन्न याचा अर्थ उठून बसलेला. तर असा जो आहे तर त्याला जरासं बरं वाटतं. म्हणून आपण नेहमी विचारतो की झोपलं की त्रास होतो का उठल्यानंतर त्रास होतो. की झोपलं की त्रास होतो हा जो आहे ना तो ज्याला आपण अस्थमा म्हणतो. आणि उठून चालायला लागल्यानंतर त्रास आहे तो कार्डियाक अस्थमा असं म्हणतात, राईट. तो निश्चन्न हा स्वास्थ्यम रुच्यते. उच्छ्रिताक्षो ललाटेन स्विद्यता वृषमर्तिमान. अनइझी झालेलाच आहे बिचारे, पण उठला तो की काय होतं, ललाटेन स्विद्यता, ललाट म्हणजे त्याच्या कपाळावरती खूप घाम येतो. आणि भृशम अर्तिमान, त्याला अर्ती म्हणजे दुःख किंवा पीडा ही खूप जास्त असते. कुठल्याच ह्याच्यामध्ये त्याला बरं नाही वाटत, हा जो ह्याचा पेशंट असतो श्वासाचा त्याला. त्याच्यानंतर विशुष्कास्यो मुहुश्वासी. विशुष्क आस्य हा असा शब्द आहे. कास कास वगैरे नाही बरं का तिथे. विशुष्क, शुष्क झालेला असं आस्य, आस्य म्हणजे तोंड. आणि विशुष्क नुसतं शुष्क नाही तर विशुष्क म्हणजे काय, विशेषेण शुष्क हा विशुष्क हा. अतिशय त्याचं तोंड कोरडं पडतंय म्हणजे हा पाणी मागणार आहे त्यांनी, पण मग ते पाणी जर प्यायलं तर पुन्हा श्वास त्याचा वाढणार आहे. आणि म्हणून सिद्ध जल ही जी आहे ती श्वासामध्ये नित्य द्यायला हवे. ओके. विशुष्कास्यो मुहुश्वासी, पुन्हा पुन्हा त्याला श्वास घ्यायला लागतो म्हणजे छोटे छोटे तो श्वास घेतो. कांक्षती उष्णम, त्याची उष्णाची इच्छा होते. कांक्षती उष्णम. आणि स वेपथू, म्हणजे वेपथू म्हणजे थरथरणं, त्याला थरथरायला होतंय. त्याचा इतका त्या सगळ्या गोष्टींची त्याला पीडा होते. आणि म्हणूनच त्याचं नाव असं दिलेलं आहे वरती प्राणोपतापिनम, जीव एकदम कसावीस करणारा असा.
आणि काय आहे तर मेघांबू शीत प्राग वातैः श्लेष्मलैः च विवर्धते. कोणकोणत्या कारणाने विवर्धते म्हणजे वाढतो तर मेघांबू, मेघ आल्यानंतर वाढतो, अंबू आल्यानंतर वाढतो. हा, अंबू म्हणजे पाणी प्यायल्यानंतर वाढतो. इतक्या वेळेला आपण आतापर्यंत बोललो की त्याचे तोंड कोरड पडते, तोंड कोरड पडते, पण त्याला पाणी जे द्यायचं ना ते प्यायल्यानंतर श्वास त्याचा वाढणार आहे आणि म्हणूनच ते पाणी महत्वाचे आहे त्याच्या शरीरातला. आणखीन असा अर्थ आपण मेघांबू असाही घेऊ शकतो, म्हणजे पाऊस पडायला लागल्यानंतर. ओके, पावसाचं पाणी या अर्थाने. आणि शीत वातैही प्राग वातैही असा त्याचा अर्थ आहे. शीत वात म्हणजे थंड वारा घेतला ना की त्याला त्रास व्हायला लागतो. आणि काय तर प्राग वात समोरून येणारा पुरोवात ज्याला आपण म्हणतो तसा घेतल्यानंतर त्याला त्रास होतो. आणि कशामुळे त्रास होतोय तर श्लेष्मलैश्च विवर्धते. आता सुरुवात कशी आहे आपल्या सगळ्या संप्राप्तीची तर प्रतिलोमम शिरांगच्छ उदीर्य पवनः. प्रतिलोमत्व येऊन पवनाला सुरुवात आहे आणि वाढतोय कशाने श्लेष्मलैश्च विवर्धते. आणि म्हणून श्वासाची चिकित्सा अवघड आहे, कारण श्लेष्मल पदार्थ जे आहेत ते सर्वसाधारणतः वात शमन करणारे असतात. आणि आपण जर का श्लेष्मल द्यायचा प्रयत्न केला तर श्लेष्मलानी पण वाढताय, आणि जर का आपण वातशमन करणारी औषधं द्यायला गेलो तर कफाचं उदिरण होतं आणि तो वाढतोय. आणि म्हणून हा याप्य पद्धतीमधला व्याधी राहतो. स याप्यः तमकः साध्यः असा जो आहे तो तो खरं म्हणजे याप्य आहे, पण साध्य हा नवो वा. ज्या वेळेला तमक श्वास साध्य कधी आहे जर नवीन असेल तर तो साध्य आहे, किंवा बलिनः भवेत. बलिनः म्हणजे श्वास बलिनः भवेत असं नाही, जो रुग्ण आहे तो बलिनः भवेत, तो एकदम बलवान असेल तर. मग आता हे बल जे आहे ना तर त्याचा संबंध इम्युनिटी वगैरे हे तर सगळं ठीक आहे म्हणजे बलाच्या संदर्भामध्ये. पण बलिनः असं म्हणत असताना शारीरिक अर्थाने बलवान हा तर आहेच आहे, आणखीन महत्वाची गोष्ट इथे येते ती म्हणजे मानसिक अर्थाने बलवान. याचं कारण की शरीराने बलवान आहे हा, परंतु एकदम काहीतरी ऐकलं हे झालं आणि एकदम मुरगळून गेला, तर असा जर असेल ना तर त्याचा उपयोग नाहीये. कारण आपण बघितलंय की त्याच्यामध्ये जो मर्माघात आहे तो हृदयाशी संबंधित पण आहे. स्लो वाटतंय का? जास्त नाही ना. सो त्या दृष्टीने पण ही संप्राप्ती महत्वाची आहे म्हणून एक एक शब्द अगदी व्यवस्थित घेतले. सो ह्या दृष्टीने शरीराने आणि मनाने दोन्ही ठिकाणी बलवान पाहिजे. बरं, आता बराच मुद्दा झाला. एक छोटीशी तुम्हाला चारोळी सांगते. तुम्ही चंद्रशेखर जोशी मला वाटतं ते चारोळ्या खूप फेमस झालेल्या होत्या. तर काय प्राजक्ताच्या फुलाचा आवाज होत नाही म्हणून त्याला इजा होत नाही वगैरे वगैरे. तर अशा ज्या चारोळ्या आहेत ना त्यातली एक बलिनहाच्या संदर्भातली चारोळी म्हणून सांगते, एकदम आठवली म्हणून. सो असं काहीतरी एक चारोळी होती त्याच्यामध्ये की तो बलाढ्य वृक्ष उन्मळून पडला होता, त्याला लगटलेला वेली काय नाजूक वेल कोणीतरी खुडली होती, असं एक काहीतरी होतं चारोळी, तुम्हाला आठवत असेल तर. म्हणजे काय की कितीही बलाढ्य असला ना तरी जो मानसिकता ना ती महत्वाची असते त्याची, आणि म्हणून ती मानसिकता सुद्धा चांगली असणारा म्हणजे सत्वयुक्त मन असणारा आणि बलवान शरीर असणारा असा जर असेल तर तो साध्य आहे. अदरवाईज सगळेच जे श्वास आहेत तमक श्वास ते याप्य आहेत असं. ओके, पुढे जाऊया. अजून एक वेगळा प्रकार त्यांनी तमकाचा भेद म्हणून सांगितला, म्हणजे हा 6वा श्वास झाला असं नाही बरं का, तमकाचा भेद म्हणून आहे. ज्वर मूर्छा युतः शीतैः शाम्येत प्रतमकस्तु सहा. आणखीन एक कसा आहे तर ज्वर मूर्छा यांनी युक्त असा जो श्वास आहे तो प्रतमक असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये तमोदर्शन मूर्छा अंधारी असणं. प्रतमक प्रकर्षेण काम्यते इति प्रतमक म्हणून. आणि शीतही शाम्येत, शीत उपचाराने ज्याला बरं वाटतं ना तर तो आहे प्रतमक. आपण इथे बघितलेलं की ह्याच्यामध्ये ज्या वेळेला लक्षण आहेत ना कांक्षती उष्णम वेपथू, याला उष्णाची अपेक्षा आहे किंवा उष्ण याला हवं आहे बरं होण्यासाठी. व्हेरॅज प्रतमक श्वास जो आहे ना तर त्याला शैत्याची गरज आहे बरं होण्यासाठी, कारण की ह्याच्यामध्ये पित्त विकृती विशेष करून जास्त दिसते आणि म्हणून ज्वर आणि मूर्छा ही दोन लक्षणं दिसतात. सो प्रथमक श्वासामध्ये औषध देत असताना आपल्याला वाताचाही विचार करायला लागतो, कफाचाही विचार करायला लागतो आणि त्याच्या बरोबरीनं विशेष करून पित्ताचा विचार करायला लागतो. ह्याचं कारण की ज्वर मूर्छा युतैही शीतैही शाम्येत असं म्हटलेलं आहे म्हणून. ओके, सो प्रथमक त्याच्याहूनही कठीण असतो बरा करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर छिन्न श्वास. छिन्नात श्वसिति छिन्नम मर्मच्छेद रुजार्दितः
सस्वेद मूर्छस्थानाहो बस्तिदाह निरोधवान अधोदृक् विप्लुताक्षश्च मुह्यन् रक्तैकलोचनः शुष्कास्य प्रलपन् दीनो नष्टच्छायो विचेतनः। आता हा छिन्न श्वास तो कसा आहे, छिन्न हा श्वसिती विच्छिन्न, म्हणजे विच्छिन्न असा तो श्वास घेतो. विच्छिन्न म्हणजे कसा, तुटलेला. छिन्न म्हणजे बरोबर, आपण छिन्नी हातोडा म्हणतो ना, ते छिन्नी हातोडा कशाने घेतो, तोडण्यासाठी दोन गोष्टी. तर छिन्न करतो असा तो श्वास, म्हणजे दोन श्वासामधलं जे अंतर, गती जी आहे ना, ती प्राकृत नसलेला असा जो आहे तो छिन्न श्वास. शॅलो ब्रीदिंग ज्याला आपण म्हणू शकतो. श्वास घेताना एक घेतला जातो, थांबला जातो आणि परत दुसरा घेतला जातो, पुन्हा थांबला जातो, तिसरा घेतला जातो. अशा पद्धतीचा जो श्वास आहे ना, विच्छिन्न होणारा, मध्ये मध्ये तुटणारा. नॉर्मली श्वासाची गती जर आपण बघितली ना, तर श्वास आत घेणं, श्वास आत ठेवणं, श्वास बाहेर सोडणं, बाहेर ठेवणं, म्हणजे ज्याला बहिर्कुंभक म्हणतो, पुन्हा आत घेणं, हा अव्याहत अशी गती आहे नॉर्मली श्वासाची. परंतु इवन ध्यानाच्या अवस्थेमध्ये सुद्धा असताना ही गती जी आहे ती अव्याहत आहे, त्याचा स्पीड फक्त कमी होतोय. परंतु छिन्न श्वासामध्ये काय घडतंय की श्वास घेतला जातोय, मध्ये थांबला जातोय श्वास आणि पुन्हा घेतला जातोय. सो तुटक तुटक श्वास होतोय. शॅलो ब्रीदिंग आपण म्हणू ना, त्या पद्धतीचं ब्रीदिंग इथे येतं. छिन्ना स्वसिती विच्छिन्नम मर्म छेद रुजा अर्दितः. मर्म छेद रुजा अर्दितः, मर्मावर कापल्यासारखं, छेद घेतल्यासारखं अशा पद्धतीचा रुजा तिथे आहे. रुजार्दित बरं का, इथे अर्दिताचा संबंध नाही. रुज अर्दित याचा अर्थ रुजेने व्याप्त अशा अर्थाने. सस्वेद मूर्छा, ह्याला काय असतं, स्वेद असतो आणि मूर्छा असते. स आनाह, पोटामध्ये आनाह आहे. आणि या ठिकाणी बस्ती दाह निरोधवान, याच्या ठिकाणी बस्ती आणि दाह या दोन गोष्टी ज्या आहेत त्यांचा निरोध, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी थांबवल्या जातात असं आहे. म्हणजे काय, मूत्र प्रवृत्ती बंद होणे या अर्थाने आणि दाह जास्त होणे या अर्थाने यायला पाहिजे. तर मग आता ज्याला आपण चाइल्ड स्ट्रोक ब्रीदिंग वगैरे मॉडर्न मध्ये म्हणतो ना, की रिनल किंवा हे वाढल्यानंतर, क्रिएटिनिन वाढल्यानंतर ते जे काही ब्रीदिंग असतं ना, तर ते ब्रीदिंग ह्याच्या सदृश असतं, छिन्न पद्धतीने घेतलं गेलेलं असं. सो हा छिन्न पद्धतीने घेतले गेलेला श्वास जो आहे ना, तर तुम्ही टिपिकली ह्याचं जे असतं ना, रिनल युट्यूब वरती वगैरे बरेच आजकाल मिळत असतात गोष्टी, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की चाइल्ड स्ट्रोक ब्रीदिंग कसं आहे, तर ते ह्याच्यासारखं सदृश वाटतं. ते म्हणजे हे असं पक्क नाही तर डोक्यात बसवून घेऊ नका, नाही तर मी बोललेले होते म्हणून असंच आहे असं नाही. त्याच्यानंतर अधोदृक विप्लुताक्षश्च, हा जो माणूस आहे जो छिन्न श्वास घेतोय, तर त्याची दृष्टी कशी आहे, तर अधोदृक, तो नित्य खाली बघतोय. विप्लुताक्षश्च, त्याचे अक्ष म्हणजे डोळे जे आहेत ना, इंद्रिय जी आहेत ती विप्लुत म्हणजे ती नाही, ती म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय हे झाली, त्रासदायक असणारी, मुह्यन मोह असणारा, आणि रक्त एकलोचन असं म्हणलं तर रक्ताने लालबुंद असे त्याचे डोळे झालेले असतात. शुष्क हास्य, त्याचा तोंड कोरड पडलेलं असतं. प्रलपन, तो काहीही बडबडत असतो किंवा इरिटेट झालेला असतो. दीन, एकदम तो काय म्हणतो ज्याला की त्रास होतोय आणि आता माझं काहीतरी करा या अर्थाने दीन. नष्ट छायो, त्याची छाया नष्ट झालेला आणि असा विचेतन, चेतना नसलेला. आता हा जो पेशंट असतो ना, तो टिपिकली कसा असतो ना, तुम्ही एक असं चित्र डोळ्यासमोर आणा की कॉट आहे, कॉट वरती दोन्ही हात असा टेकवून तो बसलेला आहे, खाली बघतोय आणि श्वास घेतोय. असे जे पेशंट असतात ना, की त्याला कुठल्याच ह्याच्यामध्ये सहन होत नाहीये, आणि असा जर पेशंट असतो तो छिन्न श्वासाच्या पद्धतीचा आपल्याला दिसतो. सो रिनल ज्याला आपण अस्थमा म्हणू किंवा क्रिएटिनिन वाढल्यानंतर जी जी लक्षणं दिसतात ना, तर ती आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षणही तुम्ही बघा की बस्ती निरोधवान असं शब्द आलाय, जे बस्तीचं कार्य थांबवणारा. आणि विशेष करून त्रिमर्मियाचा विचार आपण ज्या वेळेला करतो ना, तर तिथे आपण हृदय, शिरो आणि बस्ती ह्या तिघांचा विचार करतो. तर बस्तीवरती आघात होणं, मर्माघात होणं अशा जर का गोष्टी घडल्या, तर त्याच्यामधनं जो श्वास उत्पन्न होतोय, तर त्याच्या संदर्भामध्ये हा छिन्न श्वास येतो. त्याच्यानंतरचा श्लोक आहे महाश्वास. महता महता दीनो नादेन श्वसितीन संरब्धः मत्तर्षभ इवानिशम प्रणष्ट ज्ञान विज्ञानो विभ्रांत नयनाननः
वक्षक समाक्षिपन बद्ध मूत्रवरच्या वशीर्णवा शुष्क कंठो मुहुमुह्यन कर्णशंख शिरोतिरो. अतिशय दीन असणारा. आता हे जे एक एक श्वास आहेत ना, तर त्याची संप्राप्ती आणखीन गाढ होत चालली आहे, एकाच्या नंतर एक या प्रमाणात. तर हा महता दीन, खूप जास्त दीन झालेला. नादेन श्वसिती कथन. नादेन श्वसिती म्हणजे श्वास घेताना आवाज येतोय. नादेन श्वसिती. कथन, कथन म्हणजे विव्हळणं या अर्थाने. आपण उसासे टाकतो म्हणतो ना, तशा पद्धतीनं, किंवा ज्याला कण्ह म्हणतो, असं की तो श्वास घेताना लेबर्ड ब्रीदिंग आहे त्याचा. ओके. उद्धूयमानः संरब्धः. उद्धूयमानः संरब्धः मत्त वृषभः इव निशम. म्हणजे काय? मत्त वृषभ, वृषभ म्हणजे बैल. एकदम बैल मत्त झाल्याप्रमाणे तो कसा आहे? इवानिशम. उद्धूयमानः आणि संरब्धः मत्तर्षभ. मत्तर्षभ म्हणजे मत्त झालेल्या बैलाप्रमाणे खवळलेला, उद्धूयमान असा तो कसा आहे? तर तो कापतोय. संरब्धः. आणखीन काय करतो तो? तर प्रनष्ट ज्ञान विज्ञानः. त्याचं ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी नष्ट झाल्या असतात. म्हणजेच काय की त्याला कुठलंही भान राहिलं नाहीये. म्हणजे दिवस आहे, रात्र आहे, किंवा काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, तर त्याला लक्षातच येत नाहीत. असा तो प्रनष्ट ज्ञान विज्ञानः. आणि विभ्रांत नयन आननः. विभ्रांत असे झालेले त्याचे डोळे आणि तोंड. विभ्रांत, भ्रांत म्हणजे काय की भ्रमण केलेले जो असतात ना, तर त्याला भ्रांत असं म्हणतात. नयन आणि आनन. आता डोळे आणि तोंड असं काय कुठे फिरायला जाणारे का? नाही. तर त्याच्या जागी नसणं म्हणजे दुसरीकडे जाणं, बरोबर. तर त्याच्या जागी नसणारा म्हणजे ज्याला आपण पॅरालिटिक म्हणतो, किंवा स्क्विंट म्हणतो, किंवा डायव्हर्जंट स्क्विंट म्हणतो, असे जे आहेत ना, तर ते विभ्रांत नयन म्हणजे डोळे, आणि विभ्रांत आनन म्हणजे तोंड वाकडं झालेला या अर्थाने. त्याच्यानंतर वक्षः समाक्षिपन. वक्ष त्याचं सम आक्षेप. आक्षेप म्हणजे काय? आक्षेप म्हणजे तिथे आचके आल्यासारखं, म्हणजे त्याचा श्वास घेताना इतका त्रास होतोय की त्याच्या छातीच्या ठिकाणी आचके आल्यासारखं दिसतंय. आणखीन कसं? तर बद्ध मूत्र वरच्या. मल आणि मूत्र, मूत्र आणि वरच म्हणजे मूत्र आणि मल हे बद्ध, तर अवरोध आहे तिथे. त्याच्यानंतर वशीर्ण वाक. वाक वाणी. वशीर्ण म्हणजे व्यवस्थित नसणं. वशीर्ण धारम मूत्रम साथ याच्यामध्ये आलेलं आहे बघा, मूत्रकृच्छ्रामध्ये. एक सारखं नसणारा, म्हणजे कधी वेगळ्या आवाजात बोलतोय, किंवा कधी आवाजाचा पोत बदलतोय, किंवा आवाजाची बोलण्याची पद्धत बदलते, जेणेकरून आपल्याला त्याचं समजत नाहीये, असा हा बोलणारा वशीर्ण वाक. कसा आहे? तर घसा. त्याच्यानंतर कंठ शुष्क. हा त्याचा कंठ म्हणजे घसा आहे तो शुष्क होतोय. मुहुर्मुह्यन. पुन्हा पुन्हा तो मुहती म्हणजे बेशुद्ध पडतोय. आणखीन कसा? तर कर्ण शंख शिरहा अतिरुक. कर्णाच्या ठिकाणी, शंखाच्या ठिकाणी आणि शिराच्या ठिकाणी अतिरुक म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये वेदना असणं, अशी गोष्ट त्याच्यामध्ये घडते. तर असा हा आहे तो महाश्वास. महाश्वासाचं जेव्हा आपण बघतोय की नाही सगळं वर्णन, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय? तर हे आणखीन जास्त संप्राप्ती जी आहे ती निबिड झालेली आहे असं आपल्याला दिसतंय. त्याच्यामध्ये प्रनष्ट ज्ञान विज्ञान म्हणजे त्याला स्वतःचे सेन्सेस जे आहेत ते लॉस्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर थोडस फेशियल पाल्सी कुठेतरी आहे, किंवा डायव्हर्जंट किंवा कॉन्व्हर्जंट स्क्विंट कुठेतरी आहे. म्हणजे हा सगळा जो पेशंट असतो ना, तो आणखीन संप्राप्ती निबिड होणं आणि मोठ्या गोष्टींकडे तो चाललेला आहे हे आपल्याला दिसतंय. ओके. त्याच्यानंतर ऊर्ध्वश्वास. ऊर्ध्वश्वास ह्याच्यामध्ये कसं आहे? दीर्घम ऊर्ध्वम श्वसती ऊर्ध्वं नच प्रत्याहरत्यदः श्लेष्मावृत मुखस्रोताः क्रुद्ध गंध वहार्दिताः ऊर्ध्वदृक् वीक्षते भ्रांतम अक्षिणी परितक्षिपन मर्मसु छिद्द मानेसु परिदेवी निरुद्धवाक्. याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट अजून सांगायची राहिली. महाश्वासामध्ये आधीचा जो होता ना, आपण बघितलं की त्याचे सगळे सेन्सेस गेलेले आहेत, तोंड हे झालेलं आहे, डायव्हर्जंट आहे, आणि तरी सुद्धा तो मत्तर्षभ उद्धूयमानः असं एक म्हटलेलं लक्षण आहे की तो खवळलेल्या म्हणजे मातलेल्या बैलासारखा आहे.
मग एवढं त्याचं सगळं झालेलं आहे, तर मग असा कसा काय एकदम? तर जगण्यासाठी जी तडफड असते ना ती खूप जास्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये असते, आणि म्हणून सगळेजण कोणालाही एकाला न आवरणारा म्हणून मग आपण त्यांना बांधून ठेवणं वगैरे अशा ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ना, स्टॅकिंग आपण म्हणतो, तर अशी गोष्ट करावी लागणं. याचा अर्थ काय की कुठलंही त्याच्यामध्ये मोटर्स जे आहेत ना, तर त्याच्यावरती सुद्धा त्याचा कंट्रोल नसणं. सेन्सरी वरती तर नाहीच आहे, प्रनष्ट ज्ञान विज्ञान हा म्हटलंय तसं. तर मोटर मसल्स वरती सुद्धा त्याचा स्वतःचा कंट्रोल नाही, अदरवाईज त्याच्यामध्ये एवढी ताकद येणार आहे कुठून हे करत असताना. सो अनकंट्रोल्ड मुवमेंट्स या अर्थाने आपण हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर ऊर्ध्व श्वासाच्या संदर्भामध्ये बघूया. दीर्घम ऊर्ध्वम श्वसिती ऊर्ध्वम. कसा हा श्वास घेतो? श्वसिती. तर कसा? तर दीर्घम आणि ऊर्ध्वम. दीर्घ श्वास घेतो आणि ऊर्ध्व श्वास घेतो. दीर्घ म्हणजे तर ठीक आहे, छान घेतोय असं पण म्हणू, पण ऊर्ध्व श्वास म्हणजे तो श्वास त्याला पुरत नाहीये, शॅलो ब्रीदिंग किंवा असं जे म्हणतो त्याच्यामध्ये येतं. नच प्रत्याहरती अधहा असं म्हटलंय. श्वास जो आहे ना तो दीर्घम ऊर्ध्वम श्वसिती ऊर्ध्वन नच प्रत्याहरती अधहा. याचा अर्थ काय माहितीये का? की श्वास तो घेतोय परंतु श्वास त्याला पुरत नाहीये किंवा घेता येत नाहीये अशा अर्थानं. श्लेष्मावृत मुख स्रोताः. स्रोतसांची मुख कशी आहे? तर श्लेष्म आवृत्त, कफाने आवृत्त झालेली अशी मुख स्रोतस. क्रुद्ध गंध बहार्दितः. क्रुद्ध झाल्यासारखा, गंध वह अर्दितः. गंध वह म्हणजे कसा? तर गंध वह म्हणजे आपण ज्या ह्याचा विचार करतो का नाही, वेगवेगळ्या नाड्यांचा विचार करतो, तर त्याच्यामध्ये ऊर्ध्वदृक् वीक्षते. एकच सेकंद, एक महत्वाची गोष्ट, एकच सेकंद फक्त प्लीज. हॅलो. हा. सॉरी. दीर्घम ऊर्ध्वम श्वसिति ऊर्ध्वम न च प्रत्याहरत्यधः श्लेष्मावृत मुख स्रोताः क्रुद्ध गंध वहार्दिताः ऊर्ध्वदृक् वीक्षते. त्याचं नजर कशी आहे? तर वरती लागलेली, आढ्याला डोळे लावणं म्हणतो ना तसं. भ्रांतम, भिरभिरल्यासारखी नजर आहे, भ्रांत नजर आहे. अक्षिणी परितः क्षिपन. अक्षिणी म्हणजे डोळे, परितः क्षिपन म्हणजे सगळीकडे फिरून आल्यानंतर सुद्धा आपण जे भिरभिरल्यासारखे म्हणतो ना अशा पद्धतीचे. आणि कसं आहे? तर मर्मसु छिद्यमानेसु परिदेवी निरुद्ध वाक्. मर्मसु छिद्यमानेसु परिदेवी निरुद्ध वाक् असं आहे. तर निरुद्ध वाक् म्हणजे वाणी जी आहे ना त्याची निरुद्ध म्हणजे थांबवलेली किंवा ज्याच्यामध्ये प्रकट होत नाहीये अशी वाणी म्हणजे काय? तर त्याला शब्द उच्चार व्यवस्थित होत नाहीये. आणि मर्मसु छिद्यमानेसु परिदेवी असं म्हटलेलं आहे. तर परितः वेदनेनं व्याप्तः अशा अर्थाने येतं. तर संपूर्ण शरीरामध्ये मर्म हे छिद्यमान आहेत अशा पद्धतीनं संपूर्ण वेदना असलेला आणि ज्याची वाणी निरुद्ध झालेली आहे असा. आणि हा कसा आहे? तर ऊर्ध्वदृक् वीक्षते. म्हणजे आता ह्याच्या नंतरची स्टेज आहे महाश्वासानंतरची ऊर्ध्वश्वासी. महाश्वासामध्ये कसा होता? तो एकदम मत्त बैलासारखा झालेला आणि श्वास घेण्यासाठी तडफडतोय. पण आता इथे असं झालेलं आहे की त्याची ती तडफड सुद्धा कमी झालेली आहे, आणि म्हणून आढाला डोळे लावून नुसता असा पडल्यासारखा जो असतो ना, आणि त्याच्यामध्ये नुसतं भिरभिरल्यासारखं आणि कशात काही सेन्सेस नाही अशा पद्धतीचा हा पेशंट आहे. सो आपण एक एक स्टेजेस पुढे गेलोय हे बघत असताना, राईट. सो शूद्र श्वास म्हणजे आपण बघितलं की दमून आला, खाऊन आला आणि लगेच भसा खाल्ला की जो श्वास लागतो आणि जो आपोआप थांबतो. मग आहे तो प्रथमक आणि तमक आणि प्रथमक बघितला. तमक श्वासामध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये इतर काही कारण आहेत, ढग आहे, शीतवात आहे किंवा शीतांबू आपण बघितलं, आणि ते प्यायल्यानंतर विशिष्ट कारणांमुळे त्याचा श्वास जो आहे तो वाढतोय आणि कमी होतोय.
प्रथमकामध्ये बघितलं की ज्वर मूर्छा युतैही, म्हणजे ज्वर आणि मूर्छा आहे आणि त्या वातपित्त कफ हे तिन्ही त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर आपण महाश्वास बघितला, राईट. ह्या महाश्वासामध्ये ते मत्तर्षभ इवानिशम असं आपण बघितलं. आणि मग त्याच्यानंतर आता जो बघतोय आपण तर तो दीर्घ श्वास किंवा ऊर्ध्व श्वास ज्याला म्हणतो, की दीर्घ घेतोय तो पण श्वास आत जात नाहीये या अर्थाने. मग आता इथे कफोपरुद्ध हा म्हटलेला आहे, श्लेष्मावृत मुखस्रोता हा कफाने अवरुद्ध स्रोतच आहेत, पण ह्याचा अर्थ तिथे त्या ह्याच्यामध्ये म्युकस साठलाय असा फक्त होत नाही बरं का. मग काय तर आतमध्ये घेण्यासाठी जी त्याला काय म्हणतो निर्वात पोकळी असायला पाहिजे ना, तीच नाही आहे आणि म्हणून तो श्वास आत येत नाहीये. आणि म्हणूनच असं होतं की ऊर्ध्वदृक वीक्षते, एकदम शांत आणि असा तो हे झालेला पेशंट आहे की तो अजून प्रयत्न सुद्धा आता करत नाहीये. तर असा हा ऊर्ध्व श्वास. त्याच्यानंतर आता हे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतच आहे की ओव्हरऑल हे सगळं जे आहे प्रकरण तर ते जर का तमकच व्याप्य असेल तर पहिला जो सांगितलेला होता श्वास शुद्र श्वास ते सोडून सगळे अवघडच असणार आहेत. तर साध्या साध्याच्या दृष्टीने येते सिद्धेहि व्यक्ता प्राणहरा ध्रुवम. ध्रुव म्हणजे निश्चित या अर्थाने बरं का. ध्रुव बाळाची गोष्ट माहितीये का तुम्हाला, थोडीशी सांगू, कंटाळा नसेल आला तर. मला एक गोष्टी सांगायला आवडतात, एक 5 मिनिटात सांगते, जास्त नाही सांगत अगदी. 2 राण्या होत्या, एक राजा होता नेहमीप्रमाणे आणि त्या राजाला एक आवडती होती एक नावडती होती. आणि जी नावडती होती त्याचा मुलगा जो होता तर तो त्याच्या राजाच्या मांडीवर बसायला हट्ट करत होता. आजकाल माहित नसतात बरं का या गोष्टी खूप साऱ्या मुलांना, म्हणून सांगते. आणि थोडस एवढं अवघड वाचल्यानंतर थोडस जरा पाहिजे ना एंटरटेनमेंट वगैरे. सो तो जो एक काय सुनीती काहीतरी होती मला वाटतं, सुनीती आणि दुसरी सुरुची. तर ती सुरुची होती ना तर ती दिसायला वगैरे छान होती, ती राजाला आवडायची. मग तिच्या मुलाला तो घेऊन नेहमी मांडीवर बसायचा. आणि सुनीती नावं सुद्धा खूप सुंदर असतात बरं का ह्याच्यामध्ये दिली. सुनीती म्हणजे जिची नीतिमत्ता चांगली आहे अशी मात्र ती राणी होती, नुसती रुचीनी चांगली होती असं नव्हती. आणि त्यामुळे तिचा मुलगा सुद्धा नीतिमत्तेने उत्तम असा होता. आणि मग तो जो ध्रुव होता त्याचं नाव काहीतरी वेगळं होतं आधी, तर तो सुद्धा राजाच्या मांडीवर बसायला हट्ट करायला लागला. तर तो राजा काही त्याला एकतर घेईना, त्यातून स्वतःचाच मुलगा म्हणल्यावर त्यांनी घेतलं. परंतु त्यांनी राजाने त्या ध्रुव बाळाला मांडीवर घेतलंय हे बघितल्यानंतर ती सुरुची आली, लाडकी होती ना, तिला काय बोलणार बिचारा तो. सो आली आणि ते खचकन खेचकलं त्याच्या मांडीवरून आणि त्याला ढकलून दिलं त्या छोट्या मुलाला. आणि मग असं केल्यानंतर त्याला भयंकर वाईट वाटलं. आणि सुनीतीचा मुलगा ना तो, म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न झालेला, तर तो काय असा रागबिग त्यांनी मनात नाही धरला. मग त्यांनी फक्त विचार असा केला की असं जर होत असेल तर मला एक अढळ पद मिळालं पाहिजे की ज्याच्यावरनं मला कुणीही उठवणार नाही. असं मिळवण्यासाठी म्हणून तो रानावनात गेला, तपश्चर्या करायला लागला, उपासना करायला लागला. आणि उपासना केल्यानंतर मग त्याला यथावकाश देव प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांना सांगितलं की अशी अशी तुझी जागा, आता इथनं तुला कुणीही हलवणार नाही. म्हणून ध्रुव बाळ जो होता ना त्याचा ध्रुव तारा झाला, अशी ती कथा आहे. आता हा जो ध्रुव तारा जो आहे ना तर तो कधीही हलत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला माहिती असेल थोडंफार, नक्कीच प्रत्येकाने वाचलेलं असतं. ग्रह तारे नक्षत्र आवड असतेच आपल्याला प्रत्येकाला. सो पृथ्वीचा जो नॉर्थ पोल आहे ना तो ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड्स ध्रुव तारा असा असतो. आणि हा कसाही आणि कितीही फिरला तरी बाकीचं सगळं आपल्या भोवतीचं ब्रह्मांड फिरतं, परंतु हा ध्रुव तारा त्याला त्याचा एक्झॅक्ट नॉर्थ पोलला कायम फेसिंग असतो. आणि पृथ्वीचा जो 23.5 अंशाचा जो फिरण्याचा कोन आहे ना तर तिथे सुद्धा तो बदलत नाही. अदरवाईज पृथ्वी अशी असते आणि ह्याचा नेमका असा असता तरी सुद्धा ते बदलणार आहे. सो ऑलवेज हे ध्रुव तारा जो आहे ना तर तो काय आपला नॉर्थ पोल आहे तो डिरेक्टेड टुवर्ड्स ध्रुव तारा असं असतं. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठ्या व्हॉयजेसला वगैरे लोक जायचे ना त्यावेळेला जेव्हा होकायंत्र वगैरे नव्हती तेव्हा ह्या ध्रुव ताऱ्याचा मदत घेतली जायची. आणि तो आहे म्हणजे ती नॉर्थ दिशा आहे आणि मग त्याच्यानुसार त्यांचे ते सुकाणू फिरवून ते सगळ्या गोष्टी करायचे. तर असा हा ध्रुव तारा. मग ध्रुव म्हणजे काय तर निश्चित अढळ असणारा, ह्याच्यावरनं आपण आलो होतो गोष्टीकडे, राईट. आता ह्या श्लोकामध्ये ध्रुव कुठे आहे तर प्राणहरा ध्रुवम असं म्हटलंय. ध्रुव म्हणजे निश्चितपणे प्राणहरण करणारे. कुठले तर एते सिद्धेयुः अव्यक्ताः. हे सिद्ध होतात ज्या वेळेला अव्यक्त नाही तेव्हा, आणि व्यक्ताः प्राणहरा ध्रुवम. जर का हे व्यक्त झाले हा म्हणजे विशेष करून महाश्वास ऊर्ध्वश्वास हे जर व्यक्त झाले तर मात्र ते निश्चित प्राणहरण करणार आहेत.
आणि आता आपण त्याचं वर्णन बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलेलंच असेल की ह्या पद्धतीनं जर श्वास घेणारा माणूस असेल ना तरी आपल्याला लक्षात येतं तपासत असताना की याचं पुढे जाऊन काय होणार आहे किंवा ह्याचं साध्यासाध्यत्व काय असणार आहे ह्या दृष्टीने. सो हे प्राणहरत्व जे आहे ते निश्चित आहे जर ते व्यक्त झाले तर. ओके, इति श्वास निदानम, इथेपर्यंत हे श्वासाचं निदान झालं. तर हे श्वासाचं ज्या ज्या वेळेला आपण निदान बघतोय ना तर त्यावेळेला आपण बघितलं की 3 महत्वाचे स्रोतस आहेत, प्राण, उदक आणि अन्न व स्रोतस. हा, आणि आमाशय समुद्भव ह्या 2 गोष्टी कधी विसरायच्या नाहीत श्वासाच्या बद्दल. याचं कारण काय होतं ना की कितीही जरी म्हटलं ना तरी सुद्धा PFT टेस्ट करणं वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपल्या डोक्यात असतात आणि त्याच्यामुळं आपल्या डोक्यामध्ये श्वास म्हणजे माझ्या तरी, हा तुमच्या येत असेल तर माहित नाही, चांगली गोष्ट आहे, श्वास म्हटल्यानंतर आमाशय डोक्यात यायच्या ऐवजी आपल्या डोक्यात लंग्स यायला लागतात. हा, आणि असं ज्या ज्या वेळेला होतं ना तर त्या वेळेला ती विचारांची किंवा चिकित्सेची दिशा चुकायला लागते आणि तशी दिशा चुकायला नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण श्लोक करायला पाहिजे. हे खूप महत्वाचं राहतं. आणि आता ज्या वेळेला आपण आमाशय समुद्भव आहे आणि प्राण, उदक, अन्न व स्रोतसाची रिलेटेड आहे असं म्हणत असताना आपला जो विचार आहे ना तो अन्न व स्रोतसातनं का नाही जाणार सांगा बरं. आणि म्हणून मग खाणं पिणं आणि औषधं ह्या गोष्टींवरती आणि पाणी पिणं विशेष करून या गोष्टींवरती श्वासाचं निदान आणि चिकित्सा या दोन्ही गोष्टी खूप अवलंबून राहत असतात. सो ह्या दृष्टीने हे जे काही सांगितलेलं आहे तर इथपर्यंत हे श्वासाचं निदान झालं. एते सिद्धेयुः अव्यक्ताः व्यक्ता प्राणहरा ध्रुवम्. त्याच्यानंतर अजून एक श्लोक आहे, श्वासैक हेतु प्रागरूप संख्या प्रकृती संश्रयाः हिग्मा भक्तोद्भवा क्षुद्रा यमला महती तिच गंभीराच महोत्तत्र. श्वासाबरोबर हिक्केचं वर्णन आलेलं आहे. तर आता ही हिक्का जी आहे ना तर श्वासाच्या सोबत का असा एक प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. म्हणताना श्वास निदानम म्हणतो आपण की कासाच्या नंतर आता श्वास हिग्मा निदान सांगतो. मग श्वासाबरोबर हिक्का एकत्र का सांगितलाय तर त्या दोघांचं एकतर निदान म्हणजे ज्याला आपण हेतू म्हणतो तर ते सिमिलर आहेत, समान आहेत आणि म्हणून तिथे सांगितलंय. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, हिग्मा श्वासौ तथा तौही मृत्यूकाले कृतालयो असे एक वाक्य आलेलं आहे. म्हणजे काय तर हिक्का आणि श्वास ह्या दोन्ही गोष्टी मृत्यूकाले कृत आलयो हे दोघं जण घर करून राहिलेले असतात शरीरामध्ये आणि म्हणून हे दोघं सोबत अभ्यास करणं जास्त इष्ट आहे आणि म्हणून हिक्का जे आहे त्याचं वर्णन ह्याच अध्यायामध्ये आलेलं आहे. असं आहे. शंका असतील काहीतरी विचारूयात आपण आणि मग हिक्का उद्या चालू करूयात आपण. गोष्ट आवडली? Patient 59 years, lost child of 21 years. त्यामुळे मनाचा क्षोभ अधिक, पेशंटला दम लागतो. हा, नीलमने विचारलेला आहे. आणि चालून आल्यावर किंवा एका रूम मध्ये बसल्यावर एवढं की प्रमाणासाठी पण नाक बंद करण्याची भीती. ओके, प्राणायामसाठी सुद्धा नाक बंद करायला नको वाटतं एवढी भीती त्यांना वाटते. त्याच्यानंतर पेशंटला आमचा विचार करून आम पाचक औषधं चालू केली पण एवढा इफेक्ट नाही. मनाचा विचार करून शिरोधारा विचार केला पण पेशंटला पॉसिबल नाही. अजून काय विचार करू शकतो? खूप छान आहे बरं का हा पेशंट. तर हे मोठा धक्का बसलेला आहे त्यांना आणि ते सुद्धा ऍट द एज ऑफ 59 वगैरे असं आहे. आणि असं होत असताना दम लागतो आहे आणि प्रत्येक गोष्टीची भीती, तर ही गोष्ट तर त्यांच्यामध्ये असणारच आहे कारण की ह्या एवढ्या एजला असा काहीतरी लॉस सहन करणं ही गोष्ट खूप कठीण आहे. आणि हे होत असताना मग प्रत्येक गोष्टीची भीती वाटणं, मग नाक बंद केलं तरी सुद्धा श्वास लागेल का काय किंवा असं वाटणं ही गोष्ट होणं साहजिक आहे. तर शिरोधारा वगैरे जर करायला घेतली तर पेशंट टेबलवरती झोपायला सुद्धा घाबरतात, इतपत आपल्याला दिसतं की त्यांच्यामध्ये भीतीचं प्रमाण जास्त असतं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे हा विचार महत्वाचा राहतो. सो दात घासण्यासाठी औषध देणं इथेपासून सुरुवात करायला पाहिजे कारण शरीरामध्ये आपण आत घेणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये नाकातून श्वास घेतो तसं तोंडातून अन्न घेतो. सो प्राण, उदक आणि अन्न
याच्यापैकी प्राण जो आहे तो आपण नाकातून घेतो आणि उदक आणि अन्न हे जे काही दोन गोष्टी बाहेरून घेतोय ना, तर त्या दोन्ही आपण तोंडातून घेतोय. सो प्राणायाम करणं शक्य नसेल ना, तर त्यावेळेला इव्हन आपण हे सांगायला पाहिजे की शीतली आणि सितकारी करा. म्हणजे नाकाचा काही संबंधच येत नाही. तर त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण टंग फोल्ड करून शीतली आणि सितकारी ह्या गोष्टी करायला लागू ना, तर मनाला एक स्वास्थ्य मिळायला मदत व्हायला लागते. सो त्या दृष्टीने मन स्वस्थ करणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जलम आश्वासने श्रेष्ठम असं म्हटलंय. या पेशंटला आश्वासन चिकित्सेची गरज आहे. स्पर्शन चिकित्सा सुद्धा आश्वासनासाठी उत्तम चिकित्सा आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी असताना सिद्ध जल वापरणं ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो इथे सिद्ध जल वापरताना आपण कोणतं सिद्ध जल वापरायला पाहिजे, तर मग आपल्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी येतात लगेच, काय सरस्वती, ब्राह्मी, जटामावसी वगैरे. तर आपल्याला झोपून नाही ठेवायचं पेशंटला, त्याला बाहेर काढायचंय. तर त्या दृष्टीने तगर जे औषध आहे ना, तर तगराचं सिद्ध जल एकेरी असं वापरायला पाहिजे. म्हणजे मग जलम आश्वासन आहे, म्हणजे आश्वस्त होईल पेशंट, हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तिला मदत होईल. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हटलेलं की स्पर्श चिकित्सा महत्वाची आहे. आणि इथे तर असं आहे की शिरोधारा वगैरे पेशंट करून घेत नाहीये हा. पण झोप चांगली म्हणजे क्वालिटी स्लीप लागण्यासाठी काय करावं असं आलंय, तर संवाहन करावं असं आलंय. निद्राया मोहमूर्धाक्षी गौरवालस्य जृंभिका हा अंगमर्दश्च तेत्रेष्ट स्वप्न हा संवाहनानीच असं आलंय. जर झोपेचं जर का हे झालं असेल तर ह्या अशा परिस्थितीमध्ये तिला झोप नक्कीच नीट लागत नसणार आहे, किंवा लागली ना तरी त्याचं सॅटिस्फॅक्शन किंवा कंप्लीट झोप झाल्याचं फिलिंग जे आहे ना ते येत नसणार आहे. आणि म्हणून तिथे झोप लागावी म्हणून संवाहन म्हणजे संपूर्ण अंगाला औषध लावायला देणं, तेलाच्या स्वरूपातलं हे द्यायला पाहिजे. तिथे दोन गोष्टी घडतील, एक तर स्पर्श चिकित्सा पण घडेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट संवाहन पण घडेल. आणि म्हणून निद्रा व्यवस्थित यायला लागेल. आणि झोप यायला लागली नाही की मग त्याच्यामध्ये काय होतं, निद्रेवरती काय काय अवलंबून आहे, तर निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टीही कार्शम बलाबलम पुरुषताम क्लीबताम ज्ञानम अज्ञानम आणि जीवितम नच. ज्ञान आणि अज्ञान म्हणजे ह्याच्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना, तर त्या स्वीकारून पुढे जाणं ही गोष्ट आता गरजेची आहे. तिच्या बाबतीत जे झालंय ते वाईट आहे, अगदी अग्रीड, परंतु पुढे तर जायला हवंय. सो ते स्वीकारणं ही गोष्ट म्हणजे ज्ञान त्या गोष्टीचं करून घेणं. कसं होतं की हे मानायला तयार नसतं मन, आणि त्याच्यामुळे ही गोष्ट जास्त त्रासदायक होत असते. सो ती गोष्ट एकदा ऍक्सेप्ट केली ना की ते सोपं व्हायला लागतं. सो ते ऍक्सेप्ट होणं, त्याचं ज्ञान करून घेणं, ह्याच्यासाठी झोप चांगली यायला पाहिजे. आणि झोप चांगली येण्यासाठी संवाहन ही गोष्ट करायला पाहिजे. सो पूर्ण अंगाला तेल लावायला देणं. मग हे तेल कुठलं असावं, तर बलातेल किंवा धन्वंतर तेलासारखं उत्तम दुसरं तेल नाही वातशमन करणारं. सुतिकेच्या बाबतीमध्ये विशेष करून धन्वंतर तेल वापरावं, म्हणजे बलातेलाचाच एक तो पाठ आलेला आहे. सो त्या दृष्टीने धन्वंतर तेल संपूर्ण अंगाला रोजच्या रोज लावणं असं जर करायला लागलं ना तरी त्याचा परिणाम चांगला येईल. आणि मग आता हे हृदय शल्य आपण ज्याला म्हणतो की मनामध्ये तिच्या शल्य आहे की ह्या गोष्टी झालेल्या आहेत, तर ते बाहेर काढण्यासाठी म्हणून काही औषधं वापरायला हवीत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुगंधांचा वापर करायला पाहिजे. तर बकुळ असतं ना, तर बकुळाचा जर का वृक्ष बघितला तुम्ही, हा पारिजातक बघा आणि बकुळ बघा, आता डोळ्यासमोर दोन्ही आणा. पारिजातक गदा गदा हलवून आपल्याला त्याची फुलं काढता येतात, बरोबर. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये तेवढं पृथ्वी तत्व स्ट्रॉंग नाहीये, त्याला आपल्याला हलवता येतं गदा गदा. परंतु हेच जर का आपण बकुळाचं म्हणलं ना झाड, तर आपण दोन्ही हातांनी बकुळीला पकडलं ना तर आपण हलू पण झाड हलत नाही बिलकुल, एवढी ते स्ट्रॉंग अँड स्टाउट असते. सो त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व ठासून भरलेलं आहे. आणि म्हणून ते धारण किंवा शरीर धारण, मनाचं धारण करण्यासाठी म्हणून ह्या बकुळीचा उपयोग होतो. आणि त्याचं सुगंधी जे फूल आहे ना त्याचा कल्प करून वापरावा, म्हणजे मग मनाला सोमनस्य जनन ही गोष्ट घडायला लागते आणि मन त्यातनं बाहेर पडायला मदत करेल आणि स्ट्रॉंग आणि स्टाउट मन तयार व्हायला लागेल. जे आपण खातो त्याच्यानुसार मनाचं पोषण होत असतं. सो आपण ज्या गोष्टी सत्वरजतम ह्या गोष्टी झाल्या बरं का, परंतु मनाला पोषण करण्यासाठी म्हणून उत्तम गोष्टी आपण खात असू ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाच्या मनाकडे जाणाऱ्या अशा जर गोष्टी घेतल्या ना तर मन घट्ट होणं किंवा धारण त्याचं चांगलं होणं किंवा त्याची माती चांगली होणं म्हणतो ना, तशी गोष्ट घडायला लागते. थोडस काहीतरी आता आपण समजा मोगऱ्यासारखं घेतलीये वेल जी आहे की ज्याचं आयुष्य पण खूप जास्ती नसतं आणि नाजूकपणा पण आहे त्याला, तर वेल ज्या आहेत त्या सर्वसाधारणतः आकाशीय वायव्य आहेत. त्याचा परिणाम चांगला येईल हा, सोमनस्य जनन म्हणजे वास घेतला की येस तर आपण लगेच, परंतु थोड्या वेळाने पुन्हा आपण लगेच नॉर्मल मूड वरती येतो. पण तसं बकुळीचं नाही होणार, कारण ती पृथ्वी महाभूताची आहे आणि तो कल्प जेव्हा आपण घेऊ ना पोटामध्ये, तर ती जी गोष्ट आहे ती शरीरामध्ये हळूहळू करत घडत राहील आणि मनामध्ये ते बदल, ते स्ट्रॉंग अँड स्टाउट किंवा लॉंग लास्टिंग असे बदल ते घडवेल. तर त्या दृष्टीने बकुळीचा कल्प तिथे वापरायला पाहिजे.
आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे शल्य काढण्यासाठी किंवा विशल्य तिचं हृदय व्हावं ह्याच्यासाठी जे मन आहे ना, तर मनाचं विष थोडस जरा असं वेगळं बोलते पण सांगते तुम्हाला मी. बहिणाबाईंच्या काही कविता आहेत, थोडस वेगळं वाचावं बरं का माणसाने नेहमी. एका वैद्याने सगळ्या दृष्टीने हे असायला पाहिजे. तर त्या दृष्टीने बहिणाबाईंच्या कविता आहेत ना, त्याच्यामध्ये मन जयरी जयरी त्याची सांगू काय मात, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर, असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर मन एवढं जैरी आहे ना की एकदा त्याने ठरवलं ना की हे खराबच आहे, तर ते कशानेही कितीही आपण त्याला हे करा, ती गोष्ट मनातनं निघून जात नाही. एक वेळ विंचू किंवा सापाचं जे विष आहे ना, ते मंत्रबिंत्र टाकलं तर उतरेल, परंतु मनाचं विष कधी उतरत नाही, असं म्हणलंय. म्हणजे त्या पेशंटच्या मनामध्ये विष आहे असं नाही, परंतु ते शल्य जे ते विषभूत होऊ शकतं की नाही, तर होऊ शकतं, राईट. सो ते जर का काढायचं असेल आणि तिने जर ठरवलं असेल की नाही मी हे असं ऐकणारच नाही, तर ते काढणं आपल्याला अवघड जातं, बरोबर. आणि म्हणून हे मनाचं शल्य काढण्यासाठी विषघ्न जी औषध आहेत ना, ती इथे वापरायची, म्हणजे त्याचा परिणाम चांगला आहे. आणि मग ह्या विषघ्नांमध्ये काय काय वापरायला पाहिजे, तर मग वेगवेगळ्या पद्धतीचे औषध आपण तिथे वापरू शकतो. त्याच्यानंतर रसराजासारखं औषध आहे ना, रसराज रस, ते इथे चांगलं काम करेल. आता हे दिसताना आपल्याला मानसकडे जाणारं औषध दिसत नाही हा, विशेष करून आपल्याला अन्न व स्रोतसावळचं औषध म्हणून हे माहिती असतं, परंतु तुम्ही बघा की प्राण उदक आणि अन्न व स्रोतस आणि आमाशय समुद्भव असं म्हटलेलं असताना श्वासाचा परिणाम जो आहे ना, तर तो आपण आमाशयातनं किंवा मोठ्या आतड्यातनं चांगल्या पद्धतीने दूर करू शकतो. म्हणून रसराज रस की जो चांगलं आणि हे तयार करेल अन्न व स्रोतस, त्या दृष्टीने त्याचं महत्व राहतं. आणि विषलग्नाच्या दृष्टीने विषघ्न जी औषध आहेत ना, तर त्याच्यामध्ये दुषी विषारी अगद हे जे आहे ते वापरावं, किंवा सर्व विषनाशक हे वापू अन्नातून वापरावं. असं जर केलं ना, तर हे पेशंट बाहेर यायला खूप चांगली मदत होऊ शकेल. ओके, त्याच्यानंतर अजून एक केस आहे, तेवढी घेऊया आणि थांबूया. ओके, 55 वर्ष, फिमेल आहे. त्याच्यानंतर सशूल मूत्र प्रवृत्ती आहे, वर्णावर मूत्र प्रवृत्ती मेनली ऍट नाईट, वारंवार. ओके, malavar स्तंभ, ऑल कंप्लेंट सिन्स 2 years, ऑलवेज प्लेंटी ऑफ पर्सन्स. याचा काही संबंध मनाशी किती आहे माहित नाही. रॅन्डम ब्लड शुगर आहे, सिस्टोस्कोपी डन, फाइंडिंग सिस्टोस्कोपी नॉर्मल, ओनली रिलीफ अँटीबायोटिक्स गिवन, आयुर्वेदिक ट्रीटमेंट गिवन बट नो रिलीफ, बस्ती धारण होत नाही, अनुवासन पण धारण होत नाही, बरेच अनुलोमक रेचक औषध वगैरे दिलेली आहेत. आजचा टॉपिक पेक्षा थोडी वेगळी आहे. हा, आधी समजलं त्यांना, चांगली गोष्ट. सो ही वेगळी आहे पेशंट, पण सांगूयात आपण. पवार यांनी विचारले, तर त्याच्यामध्ये त्याला त्रास जो होतोय तो सशूल मूत्र प्रवृत्ती आणि वारंवार मूत्र प्रवृत्ती, हे 2 लक्षण आहेत. बाकीचं सगळं औषध देऊन झाले आणि कशानेही बरं नाही वाटत. रात्री 10 ते 15 वेळेला उठायला लागतं असं म्हटलेलं. तर फिमेल पेशंट आहे. ओके, सो पुन्हा पुन्हा जायला लागणं, हे जे आहे ना, मूत्र परिस्रव अशा शब्दामध्ये ते येऊ शकतं. आणि मलाची सुद्धा त्यांना तक्रार आहेच आहे. सो ह्याचं निदान जे आहे ना, ते अर्श किंवा अर्शातनं उत्पन्न अशा पद्धतीचं निदान करायला हवं. आणि मूत्र परिस्रव असा शब्द असणारा अर्शातलं एक औषध आहे की ज्याला आज आपण प्रोस्टेट फॉर्म्युला म्हणतो. जरी पेशंट लेडीज असली ना, तरी सुद्धा मूत्र परिस्रव असा शब्द आहे. प्रोस्टेट असं काही कुठे ग्रंथांमध्ये नाही आलेलं. तर तो जो फॉर्म्युला आपण वापरतो प्रोस्टेट, तो ह्याच्यामध्ये वापरायला हवा. त्याच्यानंतर शुचिच्या घड्या आहेत त्या ह्याच्यावरती ओटीपोटावरती ठेवायला देणं, आणि दिवसा हाताची उपनाह पोटावरती ठेवायला देणं. त्याच्यानंतर आपण बोललेलो होतो त्याप्रमाणे ग्रंथीरजाचं औषध एक देऊ शकतो आपण ह्या केसमध्ये. आणि प्लेंटी ऑफ पसल्स आहेत ना, तर तिथे गंधक रसायन आपण वापरायला पाहिजे आणि वर्धमान चंद्रप्रभा वापरायला पाहिजे. म्हणजे 1 1 2 2 3 3 करत 7 7 7 पर्यंत नेऊन पुन्हा 6 6 6 5 5 5 4 4 4, तर अशा पद्धतीनं जर वापरलं तर शिलाजिताचं उत्तम काम होतं आणि पसल्स वगैरे जे आहेत त्या कमी येण्यासाठी मदत होत. ओके, थांबूया. सो होमवर्क सगळ्यांनी करावा अशी अपेक्षा आहे. त्याचा फायदा तुम्हालाच होईल आणि स्रोतस हळूहळू एकत्र तुम्हाला तिथे मिळायला लागते. ओके, थांबूया. चालेल. ओके, या, थँक्यू सर. थँक्यू.